हॅलो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आहे. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की चारही कपल एकमेकांची गप्पा मारत असतात आणि रम्या तिकडनं ऐकत असते की हे रम्याबद्दल काय बोलत आहेत म्हणून. तेवढ्यात तिथे विक्रम आणि मानिनी येतात. थोडं त्यांचं एकमेकांना चिडवणं होतं. तेव्हा विक्रम आणि मानिनी त्यांना उठवून लावतात की झोपा झोपा, उद्या संगीत आहे म्हणून. तेव्हा थोडेसे त्यांचे हसी मजाक मस्ती होते आणि सगळ्यांना ते मानिनी झोपायला जायला लावते. तेव्हा पार्थ बोलतो, चला काव्य आपल्या रूममध्ये. तेव्हा मानिनी बोलते, काय तुम्ही मुलं आपापल्या रूममध्ये जा आणि मुली आपापल्या रूममध्ये जातील. असं करून ते त्यांना बाजूला हकलवून लावतात. तेव्हा ते सगळे झोपायला जातात. तेव्हा विक्रम आणि मानिनी बोलत असते. तेव्हा विक्रम बोलतो की चल चल आपल्याला पण जायला हवं, नाही तर मुलं म्हणतील लव बर्ड्स तुमचा रोमॅन्स थांबवा. तेव्हा मानिनी बोलते, खरं आहे खरं आहे, चला चला. तेव्हा रम्या सगळे निघून गेल्यावर रम्या तिच्या कानातला हेडसेट काढते आणि तिथे चौघही बसले असतात तिथे येते. तिथे येऊन रम्या खाली बसते आणि हळूच टेबला खालून तिथे लावलेला तिने कॅमेरा. तेव्हा ती तिथून ते रेकॉर्डर काढते आणि त्याच्याकडे बघून हसते. तेव्हा सगळे निघून गेल्यावर उद्या जिथे संगीत असते त्या संगीत स्टेजवर रम्या जाते आणि बॅटरी चमकवून तिथेही ती काहीतरी गडबड गोंधळ करून ठेवते आणि गाणं म्हणत गुणगुणत असते की जपून जपून जा रे पुढे धोका आहे. रम्या आता काय करेल हे आपल्याला संगीतात बघायलाच भेटेल. आता संगीताच्या दिवशी युग सगळ्यांना एनकरेज करत असतो आणि बोलतो की हॅलो हॅलो, आज कोणाचं संगीत आहे माहिती आहे ना, माझ्या पार्थ दादा, जीवा दादा, नंदिनी वहिनी आणि काव्य वहिनीचं. तर सगळ्यांनी स्वागत करायचं आहे त्यांच्या स्वतःच्या संगीत सोहळ्याचं. तेव्हा आता काव्या आणि पार्थ आणि नंदिनी आणि जीवा मस्त असे तयार होऊन येतात आणि आपापल्या जागेवर ते जाऊन बसतात. तेव्हा सगळे टाळ्यांच्या गडगडाटाने त्यांचं स्वागत करतात. तेव्हा युग बोलतो की तर आज आहे तुमचा संगीत सोहळा आणि आज तुमच्या संगीत सोहळ्यात तुम्हाला भन्नाट असे सरप्राईजेस मिळणार आहेत. तेव्हा मध्येच लाईट जाते. तेव्हा सगळे बोलतात की अरे लाईट गेली. तेव्हा युगही बोलतो की अरे लाईट गेली, आता संगीत कसं सुरू होणार, दादा लाईट लावा हो. तेवढा तिथे स्टेजवर कानाची एंट्री होते आणि काना बोलतो की जिथे काना असतो तिथे लाईट जास्त वेळ जाऊच शकत नाही. तेव्हा कानाला बघून सगळे खुश होतात. तेव्हा लाईट येते आणि काना युगजवळ जातो आणि बोलतो, म्हणाला होतो ना काना असल्यावर लाईट फार वेळ जाऊच शकत नाही. तेव्हा युग बोलतो तर मग. तेव्हा तो बघतो तर त्याच्या हातात माईकच नसतो. तेव्हा तो बोलतो, अरे यार माईक कुठे गेला. तेव्हा काना आहे तिथे येतो आणि बोलतो की जेंझी पुत्रा बघ, काना जिथे असतो तिथे लोणी चोरी होतं, काना जिथे असतो तिथे दही पण चोरी होतं, तर मग काना जिथे असतो तिथे माईक पण चोरी होतो. तेव्हा युग बोलतो काय. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा काना बोलतो, तर इथून पुढचे सूत्र मी आता हाती घेतो, तू तवर जा भांग पाडून ये. तेव्हा युग बोलतो, काय तुझा मित्र ना, बरोबर आहे. तेव्हा युग खाली जातो आणि बोलतो, कान्हा जी करा करा. तेव्हा कान्हा बोलायला लागतो पण बोलतो की अरे अरे माईक का बंद आहे. तेवढ्यात सखीची एंट्री होते. सखी बोलते की माईक चालू असण्यासाठी त्याला सेल लागतात. तेव्हा ती बोलते, तर मी आता माझ्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. हाय मी सखी, त्याने माईक चोरला, मी बॅटरी चोरली. तेव्हा काव्या बोलते, कमाल कमाल, एक नंबर सखी. तेव्हा कान्हा बोलतो, कौतुक करताय तुमचं, लहान मुलींचं कौतुक होतंच. तेवढ्यात सगळे हसायला लागतात. तेव्हा सखी बोलते, ए हाफ चड्डी, जास्त बोलू नकोस हां. तेव्हा कान्हा बोलतो, सगळ्यांसमोर मला हाफ चड्डी असं बोलू नकोस हां. तेव्हा जीवा बोलतो, ऐकू येते हां मला. तेव्हा सखी बोलते, मी बोलणार हाफ चड्डी हाफ चड्डी हाफ चड्डी. तेव्हा कान्हा बोलतो, पार्थ, अरे जीवा यार तुम्ही तरी सांगा. तेव्हा सखी बोलते, अरे ते काय बोलणार, त्यांच्या बायकोसुद्धा त्यांना अशाच काहीतरी नावाने हाक मारत असतील. तेव्हा जीवा आणि सगळे ओरडत, ए काय बोलतोय. तेव्हा कान्हा बोलतो, अशाच कुठल्या तरी नाही, काय नावाने हाक मारतात ते सांगा. तेवढ्या तिथे ऊर्जा येतो आणि बोलतो, मिस्टर पसारेवाला. आणि शौर्या बोलते की आर्किटेक्ट बोका. तेव्हा शौर्या बोलते की तर ऊर्जा शौर्या आलेले आहेत, तर कान्हा सखी तुम्ही जरा बाजूला बसा. तेव्हा सखी बोलते, ए हॅलो एक मिनिट, आम्ही कशाला मागे येऊ आणि ते पुढे पुढे करायला, हे काय कोर्ट वाटतंय तुम्हाला. तेव्हा शौर्या बोलतो की हॅलो, कोर्ट स्वतः घाबरतं ऊर्जा शौर्याला आणि ऊर्जा शिंदेचा नाद करायचा नाही. तेव्हा कान्हा बोलतो, निव्वळ बालिशपणा आहे बालिशपणा, लग्न झालं आहे का तुमचं. तेव्हा शौर्य बोलतो की होईल की, एवढं काय त्यात. तेव्हा ऊर्जा बोलते की नाही नाही, लग्न वगैरे झालेलं नाही. तेव्हा कान्हा बोलतो, तरीच भांडतोय बायकोची बाजू घेऊन. पार जीवा तुम्हाला काही टिप्स द्यायचे आहे का त्याला, लग्नाच्या आधीच बायकोची बाजू घेऊन भांडतोय. तेव्हा जीवा बोलतो, अरे लग्नाआधी बायकोच्या बाजूने नाही. तेव्हा पार्थ बोलतो, बायको सोबत भांडतात. तेव्हा ऊर्जा बोलते, चला चला भांडणाचे सूर पुरे, आता
तेव्हा शौर्य बोलतो की संगीत सोहळ्याला सुरुवात करूया ॲडव्होकेट मॅडम. ज्यांचं लग्न झालं त्यांच्याकडे सगळी सूत्र सोपूयात आणि आपण निघूयात चला. तेव्हा कान्हा बोलतो हॅलो हॅलो हॅलो. तेव्हा सखी बोलते की येतोय आवाज. तेव्हा कान्हा बोलतो तर मंडळी, देशमुखांच्या मुलांचं आणि मोहितेंच्या मुलींचं उद्या लग्न सोहळा पार पडणार आहे. तर हे कोणामुळे शक्य होते, तर मला असं वाटतं ते त्यांच्या आईवडिलांमुळे शक्य होते. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं पालनपोषण केलं, त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांचं चांगलं शिक्षण केलं. एवढंच नाही तर लहानपणी त्यांची लंगोटंसुद्धा धुतलीत. तेव्हा जीवा आणि पार्थ बोलते तेव्हा सखी बोलते बास तू काण्यास म्हणून काय अख्खं महाभारत सांगणार आहे का. तर मंडळी, आपण ज्यासाठी इथे जमलोय त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया ना. तर कान्हा लगेच जेवायला बोलतो की चला. तेव्हा सखी बोलते अरे संगीत सेरेमनीला सुरुवात करूया. तेव्हा सखी बोलते की तर मंडळी, या संगीत सेरेमनीची सुरुवात करूया आई वडिलांच्या परफॉर्मन्सपासून. मुलीचे आईवडील येत आहेत एक क्यूट आणि ऐतिहासिक गाणं घेऊन. कान्हा माईक घेतून बोलतो तो तालियों से स्वागत करते हमारे तैयब अली उर्फ धनंजय मोहिते और उनकी बेगम शारदा मोहिते जी, जोरदार टाळ्या. तेव्हा नंदिनीचे आई वडील स्टेजवर येतात आणि सुंदर अशा गाण्यांवर, मराठी गाण्यावर ते परफॉर्मन्स करतात. तेव्हा नंदिनी, काव्या, पार्थ, जीवा सगळे उठून टाळ्यांच्या गडगडाटाने त्यांचं स्वागत करतात. तेव्हा शौर्य स्टेजवर येऊन बोलते की जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करायचं आहे. तेव्हा शौर्य बोलतो की आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना, सखी आणि कान्हा कुठे गेलेत म्हणून. तर आहे ना, पाठीमागे ते भांडतायत. मॅरिड कपल यार, मॅरिड कपलनी काय आहे ना, नुसतं प्रेम केलं पाहिजे. प्रेम ही अशी भावना आहे ना, जी मी तुम्हाला सांगतो. तेवढं तिथे ऊर्जा येते आणि बोलते गप्प बस रे तू. अरे त्यांची लग्नानंतरची प्रेम हे झालं आहे. हे बघ, आपण पार्थ, काव्या, जीवानंदिनी यांच्या संगीत सोहळ्यासाठी आलो आहे ना, मग तू प्रोग्रामबद्दल बोल ना. तेव्हा शौर्य बोलतो की हो बोलतोय ना मी, क्या कमाल परफॉर्मन्स केला आहे. म्हणजे मुलीकडच्यांनी एक्सपेक्टेशन एकदम हाय करून ठेवले आहेत. तेव्हा ऊर्जा बोलते अरे मी तुला सांगते शौर्य, मुलीकडचे तर बेस्टच आहे, पण मुलाकडचे पण कमी नाही हं. तर मंडळी, मी तुम्हाला सांगते आता टफ फाईट द्यायला देशमुखाकडनं एक पॉवर कपल येत आहे, विकी आणि मनू. तेव्हा शौर्य बोलतो हे ऊर्जा हे कोण आहेत. म्हणजे मला पार्थ, काव्या, जीवानंदिनी, काका काकू, आई बाबा एवढंच माहिती आहे. तेव्हा ऊर्जा बोलते चल तुला बॅक स्टेजला सांगते. आत्ताच म्हटलास की नाही, ज्यांची लग्न झाली ते बॅक स्टेजला भांडताय म्हणून, आणि तू काय करतोस, तू स्टेजवर भांडतोय माझ्याशी. तेव्हा शौर्य बोलतो अरे यार आत्ता भांडू, लग्नानंतर होईलच प्रेम, चल. तेव्हा विक्रम आणि मानिनी स्टेजवर येतात आणि असा भन्नाट परफॉर्मन्स करतात की सगळे खाली बसणारे शॉक होतात. तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स झाल्यावर ते खाली येतात आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. तेव्हा ऊर्जा आणि सखी क्या बात हे करत स्टेजवर येतात आणि बोलतात की काका काकू कसले भन्नाट नाचत होतात तुम्ही, दिसत होतात तुम्ही. तुमच्या दोघांना आमच्या दोघींकडनं फ्लाइंग केस. तेव्हा सखी बोलते खरं सांगते ऊर्जा, काकूंनी जो काही ठुमका मारला आहे ना, जाम आवडला. तेव्हा ऊर्जा बोलते सखी एकूणच काय, मुली ना मुलांपेक्षा जास्तच वरचढ असतात नाही की. म्हणजे काय, डान्स असू दे, अभ्यास असू दे, हो की नाही काव्या. तेव्हा काव्या बोलते सव्वाल. तेव्हा पार्थ बोलतो की जवाब हा आहे की बॉईज सॉलिड असतात, बोल छोटे. तेव्हा जीवा बोलतो ते अभ्यासाचं असू दे, पण इथे जमलेली सगळीच पोरं सॉलिड असतात, सॉलिड नसतात. तेव्हा जीवा बोलतो काय बाबा. तेव्हा विक्रम बोलतो म्हणजे काय, आत्ता सोलो करून दाखवू काय. तेव्हा पार्थ बोलतो थांबा बसा. तेव्हा सगळे हसत असतात. तेव्हा ऊर्जा बोलते बरं आता सगळेच म्हणतायत तर क्या बोलती पब्लिक, एकूण बॉईजचा डान्स झाला पाहिजे की नाही. तेव्हा सखी बोलते प्रेझेंटिंग बॉईजचा परफॉर्मन्स कान्हा, शौर्य आणि युग. तेव्हा युग, शौर्य आणि कान्हा मस्तपैकी आवाज वाढव डीजे या गाण्यावर सॉलिड परफॉर्मन्स, सॉलिड डान्स करतात आणि सगळ्यांचं कौतुक करून घेतात. इकडे रम्या तयार होत असते. तेव्हा वसू तिथे येते आणि बोलते हे काय एवढी काय तयार होतेस तू, आता पार्थच्या काय संगीतमध्ये पण जाणार आहेस. तेव्हा रम्या बोलते नुसतं जाणार नाही, डान्स पण करणार आहे मी. तेव्हा वसू बोलते रम्या हे सगळं करताना त्रास होत नाही का तुला, का करतेस बाळा, सांग ना, मला सांग ना. तेव्हा रम्या बोलते काय झालंय. तेव्हा वसू बोलते हे बघ रम्या, काही दिवसांपासून मी बघते वरवर जरी तू शांत दिसत असली ना, तर तुझ्या मनात काहीतरी चाललंय. काय चाललंय सांग ना. तेव्हा रम्या बोलते आई माझी काळजी करू नकोस, माझा खूप लॉंग टर्म प्लॅन आहे. हे बघ, माझी काळजी करण्यापेक्षा आपण संगीतमध्ये आज एकत्र डान्स करूयात का, मस्त मजा येईल. हे बघ, जेव्हा माझे संगीत असेल तेव्हा आपण दोघं एकत्र डान्स करू शकणार नाही ना. आज चान्स घेऊयात ना, तर आपण एकत्र डान्स करूया. तेव्हा वसू बोलते एकत्र डान्स करूया, वेळ बीड लागले का, आपला गाणं डान्स ठरला तरी आहे का. तेव्हा रम्या बोलते काळजी करू नको, गाणं मी ठरवलंय, तू माझ्या टिप्स बघून फॉलो कर. तेव्हा रम्या लवकर ये म्हणून चालली जाते. तेव्हा वसू बोलते गाणं ठरवलंय, अरे देवा हिने कुठलं गाणं ठरवलं असेल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.